नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. पण आज तुमच्यासाठी मी असं एक उदाहरण घेऊन आलो या चुकून नावाचं. आता म्हणताल सर चुकून म्हणजे काय? तर त्या वाक्यामध्ये चुकून हा शब्द असतोय आणि चुकून आपल्याकडनं एखादी काहीतरी घटना घडून जाते या. पण इथं आपल्याला असं शिकायचं या, की तुम्हाला मी सांगितलं या, ए 50 मध्ये 10 मिळव. पण तुम्हाला ऐकायचं जरा कमी. तुम्हाला मी सांगितले 10 मिळव 10 आणि तुम्हाला ऐकू आले 6. मी सांगितलं 10, तुम्ही क्रिया केली 6. आला का नाही? चुकून ऐकू आलं वेगळं. म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला सांगितलं एक क्रिया करायला, तुम्ही वेगळीच क्रिया केली आहे. तर त्याच्यामुळे खऱ्या आणि खोट्या उत्तरामध्ये फरक पडणार ना. तर तशा टाईपची उदाहरणं आहेत. एक 3-4 टाईपची उदाहरणं आहेत. तर सगळी उदाहरणं आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. प्रकरण मेरिटचं आहे. प्रकरण खूप महत्वाचं आहे. तर बाळांनो चुकून नावाची उदाहरणं जी काही ती त्यात आपण बघूया. ठीक आहे. चला बाळांनो बघू काय प्रकरण सांगते. त्याच्या अगोदर बाळांनो मॅथ्स बाय तुपेसर नावानं प्ले स्टोअरवरती आपलं एक ॲप आहे गणित आणि बुद्धिमत्ताचं. याच्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता भूमिती आणि बीजगणित याचे जवळजवळ आपण 300 व्हिडिओ दिलेत बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचे. तर ज्या विद्यार्थ्यांना या भरतीच्या अनुषंगानं गणिताची भीती वाटते या भीती जर तुमची दूर करायची असेल तर सगळ्या टाईपची उदाहरणं जी आहेत ती आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर ही बॅच नक्कीच खरेदी करा आणि नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये त्याचा फायदा होईल. तर बाळांनो चला आता नेमकं हे प्रकरण काय सांगते ते आपण बघूया. या जा थोडंसं पटवून देतो तुम्हाला. छोटंसं प्रकरण बाळांनो, उदाहरण फक्त 1 ते 2 प्रकारचीच आहे ती. पण मी तुमच्यासाठी 12-13 उदाहरणं घेऊन आलो या. या या प्रकारच्या उदाहरणात बाळांनो काय घडतंय बघा बरं. तर या प्रकारच्या उदाहरणात चुकून आपल्याकडून एखादी क्रिया घडते चुकून बरं का. त्यामुळं त्या उत्तरामध्ये फरक पडणार. साहजिक आहे की फरक तर पडणार की, कारण आपण वेगळी क्रिया केली म्हणल्यावर. तर त्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं विचारली जातात. बघा मग आता कशी उदाहरणं येतात ना, ते तुम्हाला मला बघायचं या बाळांनो. किती भारी प्रश्न बघा आता. हे बाळांनो, मी तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का? 50 मध्ये 10 मिळवा. तुम्हीच सांगा मला आता. मी तुम्हाला 50 मध्ये 10 मिळवायला सांगितलंय आणि खरं आहे 50 मध्ये 10 मिळवा. उत्तर किती यायला पाहिजे? बरं आहे की 60. हे मी सांगितलंय म्हणजे बाळांनो हे खरं उत्तर आलं. तर मी सांगितलंय म्हणून ना. पण एका पोराने काय केलं ऐका. पुरीनं बरं का, पुरीनं चुकून सीमानं 10च्या ऐवजी 6 मिळवलं. बघा बरं काय झालं या. 50 मध्ये तिनं 10 नाही मिळवलं, तिनं 6 मिळवलं. मग सांगा बरं त्या सीमाचं उत्तर किती येईल? तर सीमाचं उत्तर आलं 56. हे उत्तर बाळांनो खोटं आहे. का बरं खोटं असेल सांगा? कारण चुकून 6 मिळवले ना. कळलं का मग? हे खरं आणि हे खोटं. मग माझा प्रश्न काय माहिती आहे का? तर खरे उत्तर आणि खोटे उत्तर यातला फरक किती? फरक म्हणजे काय? वजाबाकी ना. मग करा की बाळांनो त्यांची वजाबाकी. 60 मधनं 56 गेले किती रे? 4. संपलं उत्तर. कितीचा फरक पडेल? 4चा. कुठं नाही कळलं सांगा बाळांनो? उदाहरण आलंय बरं का असं तुम्हाला. आलं य. ओके. चला बाळांनो परत एकदा सांगा मला. काय सांगितलं बाळांनो त्यांनी माहिती आहे का? तर त्यांनी सांगितलंय आपल्याला, की 50 मध्ये 10 मिळवा. ठीक आहे मग 50 मध्ये 10 मिळवा. 60 हे खरं उत्तर आलं. खरं, खरं. पण सीमाने काय केलं माहिती आहे का? चुकून 6 मिळवलं. कशात? 50 मध्ये 6 मिळवलं. मग तिचं उत्तर किती आलं? 56. हे खोटं असणार खोटं. कळते का बाळांनो खोटं का असेल ते? कारण तिने 6 मिळवल्यात आणि मग प्रश्न विचारलाय काय माहितीये का? खरं आणि खोटं यातला फरक विचारलाय का नाही? फरक म्हणजे वजाबाकी. 60तनं 56 गेले काय? 4. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरं? तुम्ही करचाल? या. बघू तुम्ही कसं करताय ते बघू आता. या.
बघा बरं काय दिलं त्यांनी. 20 मधून 5 कमी करायचं होतं, कमीच करायचं होतं म्हणजे खरं आहे ना हे. बघा बरं, 20 मधून 5 कमी करा, किती उत्तर येणार? 15. आणि हे बाळांनो खरं आहे. का खरं आहे? तर मीच सांगितलंय ना 5 कमी करा म्हणून. पण शंभूनं काय केलं बघा, शंभूनं 5 कमी करायच्या ऐवजी 5 मिळवलं. बघा बरं मग त्याने काय केलं, 20 मध्ये 5 मिळवलं, मग त्याचं उत्तर किती आलं? 25. आणि हे उत्तर त्याचं खोटं असणार आहे. आणि मग प्रश्न काय विचारला सांगा बरं, खरे उत्तर आणि खोटे उत्तर यातला फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. तुम्हीच सांगा बाळांनो, या दोघांची वजाबाकी किती येईल? आता 15तनं 25 जात नाही, 25 मधनं तरी 15 जाईल ना, चालतंय की, काय अडचण आहे तेव्हा. कितीचा? 10चा फरक पडला. कशातनं तरी वजाबाकीच करायची ना, त्यातनं करा, संपलं उत्तर. आलं का ना बघा बरं, 10चा फरक पडला. ओके, अजून एक बघा. कार्यकर्त्यांनो बघा आता कसं आहे, मी आता हुशार झालाय बाबा. 12ला 4ने गुणायचं होतं, गुणा बर. 12ला 4ने गुणा, 12 चोक काय 48. हे काय आलं तुमचं? खरं, हे खरं उत्तर आलं. पण सतीश पवारांनी काय केलं बघा, 4 भागलं. कळला का अर्थ? गुणलं नाही, भागलंय. कुणाला? 12ला 4 भागलं. मग तुम्ही सांगा उत्तर काय येईल? भागा बर 4, 4 त्रिक 12. आणि हे उत्तर कसलं आलं? खोट. खोट. तर प्रश्न तोच आहे, खरं उत्तर आणि खोटं उत्तर यातला फरक. तुम्ही सांगा बर, फरक म्हणजे वजाबाकी. खऱ्यातली खोट्याची वजाबाकी किती आली? 45. संपलं. किसको नाही कलिया? सांगा बर. कळलं सांगा ना हे पुरी. चला ओके, घ्या पुढे चला. हा, अजून भारी प्रश्न आला. हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे, 100% विचारलेला आहे बघा. या 70 मधून 10 कमी करायचं होतं. बघा बर, 70 मधून 10 कमी करायचं होतं म्हणजे 60 उत्तर आलं. कसलं आलं? खरं, कारण करायचंच होतं ना असं. परंतु त्याऐवजी मिळवलं म्हणजे काय? बेरीज केली म्हणजे कुणाची? तर ती काय त्या 70 मध्ये वजाच्या ऐवजी आपण मिळवलं. सांगा बरं किती उत्तर आलं? 80. आणि हे उत्तर कसलं आलं? खोट. तर प्रश्न तोच, खरे आणि खोटे यातला फरक किती? तुम्हीच सांगा आता, या दोघांची वजाबाकी किती आली? 20 नाही 20. संपले उत्तर. मग कुठं नाही कळलं सांगा बाबांनो. समजतंय ना? समजत असणार तुम्हाला. या या ए पुरींनो, चला बघा इकडं. नो, 15ला 3/5 ने गुणायचंच होतं, खरंच करायचं होतं. बघा बरं उत्तर किती येईल मग. 15ला 3/5 ने गुणा बर. बघा बरं किती उत्तर येईल. म्हणा पाडा. 5 1 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक काय 9. खरं उत्तर आलं. परंतु त्याऐवजी 5/3 ने गुणलं. बघू बरं आपण काय येते मग. कुणाला? 15ला. कशाने गुणलं? 5/3. हे खोटं येणार आहे बरं का. लावावर भाग मग आता कसा? 3 1 3 3 5 15, 5 5 काय 25. हे आलं खोटं उत्तर. आता प्रश्न काय विचारलाय? थांबा थांबा, आता प्रश्न काय विचारलाय? गुणलं तर काय उत्तर येईल? हे काय हे उत्तर येईल तेच विचारले त्यांनी, काय फरक विचारला बेटा?
नाही विचारायला फरक. याने जर गुणलं तर काय उत्तर येईल, तर 25 येईल. संपलं उत्तर. फरक विचारलेला नाही. कळतंय का शहाण्या पोरांनो? बघा बाबा, मला तर कळलं या. याने गुणायचं होतं 3/5 ने, उत्तर किती आलं असतं, 9. पण ते काय म्हणले, याने नका गुणो, याने गुणा. त्याने गुणल्या उत्तर किती आले, 25. संपलं उत्तर. पुढे नाही कळलं सांगा. ओके, चलो आगे आगे देखो होता है क्या. ते मग आता सारखा प्रश्न आहे बरं का. कसं बघा आता, 20ला 2/5 ने गुणायचं होतं. 20ला 2/5 ने गुणायचं होतं. तुम्हीच सांगा बर, 2/5 ने गुणायचं होतं, कसं उत्तर आलं असतं सांगा. 5 एकन 5 चोक 20, 4 दुने काय 8. हे कसलं उत्तर आलं असतं, खरं खरं. पण त्याऐवजी 4/5 ने गुणलं. बघू बर गुणून आपण किती उत्तर येत ते. कुणाला गुणायचंय, तर 20लाच गुणायचंय. कुणी 4/5 ने. दवा भाग चला. 5 एक 5 चोक 20 आणि 4 चोक काय 16. हे उत्तर आलं खोट, आहे का नाही. आणि मग आता प्रश्न काय बघा, तर खरं उत्तर आणि खोट उत्तर यातला फरक मग करा किंवा जावा की रे, खऱ्याची आणि खोट्याची या दोघाची. 16त 8 गेले काय 8. संपलं उत्तर. किती उत्तर आलं, 8. इसको नाही कल या सांगा बरं. सोपं आहे का नाही. चला या, हे उदाहरण विचारतं बरं का परीक्षेला. अजून 2 महत्वाचे आहेत बघा, जे तुम्हाला विचारतात हा. या या रे बाळांनो, कसं आहे बघा. 25 आहे बरं का. या 25ला 3 ने गुणायचं होतं. तुम्हीच सांगा बरं, 25ला जर 3 ने गुणलं असतं तर किती आलं असतं, 25 रे 75 आलं असतं का नाही. आणि कसलं आलं असतं, खरं खरं. पण ऐका, परंतु जर परंतु जर हे ऐका, इथं 5 नाही बरं, इथं 25 करा. परंतु जर 25ला 3 ने गुणलं, 25ला बरं का, तेच आहे बघा. थांबा 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 बघू द्या. हा थांबा थांबा, हे बघा राहू द्या. 1 मिनिटं थांबा, तेच असेल. इथं 5च आहे समजा, 25 नाही बरं का, 5च आहे. परंतु जर 5ला 3 ने गुणलं, मग तुम्हीच सांगा बरं, जर 5ला 3 ने गुणलं तर 5 त्रिक काय 15. हे खोटं उत्तर येईल बघा. म्हणजे मी काय सांगितलं, 25ला गुणायला, पण एका पोराला ऐकू काय आलं, 25ला नाही 5ला गुणायचं या, असं त्याला ऐकू आलं. म्हणजे तो खोट आहे का नाही. आणि मग सांगा आता, उत्तरामध्ये कितीचा फरक पडेल. मग तुम्हीच सांगा आता, उत्तरात फरक पडला का नाही, कितीचा पडला सांगा बरं. 75 मधनं 15 गेले किती, संपले की 60चा फरक पडला. कुठं नाही कळलं सांगा. फरक पडणार ना उत्तरामध्ये, कारण पहिलं उत्तर खरं आहे आणि हे उत्तर खोट आहे. ओके, या आता 32च्या, हे पण 32च्या निम्मे करायचे होते. मग तुम्ही सांगा बर, 32च्या निम्म किती, 16 नाही वे. 32च्या निम्मा किती, 16. केलं असतं आपण हे खरं बरं का. 32च्या निम्मा किती, 16. हे खरं करायचं होतं. पण एका पोराने काय केलं बघा, नजर चुकीनं दुप्पट केलं, डबल केलं. कुणाच्या, 32च्या. मग किती आलं असतं, 64. हे काय खोट, दुप्पट केलं. तर प्रश्न विचारलाय, खरे उत्तर आणि खोटे उत्तर यातला फरक म्हणजे वजाबाकी. मग तुम्हीच सांगा बर, त्या दोघाची वजाबाकी किती, 64 मधून 16 गेले, मी साईडला करू का.
64 मधून 16 गेले. करा बाबा, मला तर येतं या. 64 मधनं 16 गेले किती? 48. बघा येतंय का? संपलं उत्तर. उत्तर किती आलं आपलं? 48. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरोबर. चला अजून एक बघू आपण. आताची येणारी 3 उदाहरणं महत्वाची बरं का. तुम्हाला एक सांग का, बघा याच उदाहरणासाठी मी याला प्रकरण नाव दिलं. तुम्हाला परीक्षेला याच टाईपची उदाहरणं विचारतात. मी 3 उदाहरणं तुमच्यासाठी घेणार आहे बरं का. परीक्षेला हीच उदाहरणं आलेत तुमच्या. या आता चला. बाबांनो काय केलं बघा आता. एका संख्येला 2 ने गुणून 3 न भागायचं होतं. नीट ऐका आता. कोणती तरी संख्या आहे जी मला माहितीच नाही. एका संख्येला कितीने 2 ने गुणायचं होतं आणि 3 ने भागायचं होतं. मला सांगा, ही संख्याच माहित नाही तर उत्तर येईल का रे तुम्हाला? नाही येणार. तुम्ही याला तसंच ठेवा. परंतु बघा, याऐवजी चुकून काहीतरी घडलं. काय घडलं चुकून बघा. 3 ने गुणलं. कुणाला? एका संख्येला. म्हणजे अजून एक क्रिया करावी लागेल चुकूनची बरं का. बघा इकडं. एका संख्येला काय केलं? 3 ने गुणलं आणि 2 ने भागलं. तेव्हा उत्तर सुद्धा आलंय. किती माहिती आहे का? 18. उत्तर किती आलं? 18. बाळांनो हे सगळं चुकून घडलंय, चुकून. कळतंय का बघा. म्हणजे हे उत्तर खोटं आहे बरं का. तुम्हाला एक सांग का मी, जर तुम्ही हे सोडवलं तर तुम्हाला x ची किंमत मिळेल बघा. आणि मग तो x इथं आणला की खरं उत्तर तुम्हाला मिळणार. कारण बघा हे खरं करायला सांगितलं आपल्याला असं. हे खरं करायला. बरोबर? मग सोडवा बरं आता चला. x इथंच ठेवा. या दोघांना पलीकड पाठवा. माहितीये का मग? पलीकड जाताना जो खाली आहे तो वर जातो आणि जो वर आहे तो खाली येतो. माहितीये का तुम्हाला हे? लावा बरं भाग आता. 3 एके 3, 3 सक 18 आणि 6 दुने काय 12. कळलं का मग? 12 उत्तर कुणाचं आलं? x12 उत्तर आलं. म्हणजे एका संख्येचं उत्तर 12 आलं. आणि आता खरी किंमत काढण्यासाठी या इथं x किती आलाय? 12. त्याला गुणिले 3 करा आणि भागिले 4 करा. आलं उत्तर तुम्हाला. 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक काय 9. हेच तुमचं खरं उत्तर आलं. संपलं मग. कुठं नाही कळलं सांगा. म्हणजे बाळांनो तुम्हाला क्रिया किती वेळा करावी लागली या? 2 वेळा करावी लागली. किती वेळा? 2 वेळा. म्हणजे अगोदर चुकूनची क्रिया केली कारण त्याच्यात उत्तर माहिती आहे ना, आणि नंतर खरी क्रिया केली. त्याला अजून एक असंच आहे. बघू बरं तुम्हाला सुटतंय का आता. या बरं. या बाळांनो अजून एक जरा सोपं घेऊ आपण चला. एका मुलानं 70 मध्ये 15 मिळवायचं होतं. बघा बरं. 70 मध्ये 15 मिळवायचं होतं. मग खरं उत्तर किती आलं असतं? 85. हे कसलं उत्तर आलं असतं? खरं. खरं बरं का. परंतु मिळवायच्या ऐवजी काय केलं? वजा केलं. मग उत्तर काय येईल सांगा बरं. त्याने मिळालं नाही बरं का 15, त्याने 15 वजा केलं. तर सांगा बरं उत्तर किती आलं असतं? 70 मधनं 15 गेले किती? 55 का बरोबर आहे का? किती रे? 55. आणि तुम्हीच सांगा हे उत्तर आलं असतं खोटं. आणि मग खरं आणि खोटं यातला फरक बघा बरं कितीचा आहे. बघा बरं 30चा येतोय का? संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. समजतंय ना? चला पुढचं घ्या. बघा मागाच्या सारखं आलं बरं का आता. एका संख्येला बघा रे
मला आता 2 भाग करावं लागतील हा. एका संख्येला म्हणजे एक्सला काय करायचं होतं? 3 ने गुणायचं होतं आणि 4 ने भागायचं होतं. म्हणजे ही क्रिया कसली आली? खरी. हे खरं आहे. परंतु चुकून बघा, चुकून काहीतरी घडलं. काय घडलं चुकून सांगा बरं? 4 ने गुणून कुणाला? एक्सला 4 ने गुणून 3 ने भाग दिला. तेव्हा बाळांनो उत्तर किती आले या? 16. तुम्हीच सांगा आता. आता हे सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळालं. बघा बरं कसं. सोडवा बरं मग हे. एक्स जाग्यावर राहू द्या. खालचा वर जाणार आणि वरचा खाली येणार. लावा बरं भाग आता बाळांनो. 4 एक 4, 4 चौक 16 आणि 4 त्रिक काय 12. पण हे उत्तर नाही. हे उत्तर कुणाचं आले? एक्स आले. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? खरे उत्तर काय? मग खरे उत्तर म्हणजे काय? ही क्रिया. यात किंमत ठेवा आणि खरं उत्तर काढा. चला एक्स किती आहे मग आता? बघा आला का? 12 गुणुले 3 आणि भागिले 4. लावा भाग. आलं उत्तर. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक काय 9. संपलं. याला म्हणायचं खरं उत्तर. किती खरं उत्तर आलं बाळांनो? 9. संपलं. कळलं का? या 2 उदाहरणासाठी मी प्रकरण शिकवतो या. आज नाही उदाहरण मी असल्याच घेणार आहे, तर महत्वाचं उदाहरण आहे हे. चला या. या रे बाळांनो, एका संख्येला बर का, एका संख्येला कितीने? 6 ने गुणायचं होतं आणि 5 ने भागायचं होतं आणि असं केल्यावर उत्तर 72 आले. थांबा, फसू नका आता. आता तुम्हाला याच क्रियेचं उत्तर दिलं या. म्हणजे बाळांनो इथंच 72 लिहावा लागेल. कुणाला नाही कळलं सांगा बरं? बघा ना तुम्ही. एका संख्येला 6 ने गुणायचं होतं आणि 5 ने भागायचं होतं. उत्तर 72 आलं. आलं की मग 72 उत्तर. म्हणजे खरं उत्तर आलं या, दिलं या आणि तुम्हाला खोटं उत्तर विचारले. बघा बरं काय. त्याऐवजी काय? चुकून, चुकून बघा बरं, चुकून काय करा? चुकून 5 ने गुणा आणि 6 ने भाग द्या. तर याचं उत्तर दिलं नाही, तुम्हाला काढायचं. कळतंय का बघा गड्या? कळतंय का बघा? आणि आत्ता सोडवा, तुम्हाला एक्सची किंमत मिळेल बघा. सांगा बरं कसं करणार मग? एक्स तसाच 72 गुणुले 5 वर गेला आणि 6 खाली आला. तुम्ही सांगा आता. 6 ने भाग लावा बरं 72 ला. किती माहिती आहे का? 12चा भाग जाईल आणि 12 पंचे काय 60. कळतंय का बघा? म्हणजे हे 60 काय आलं? एक्स आला ना, एक्स. आणि आता त्या एक्स मध्ये किंमत ठेवा, येऊन जाईल तुम्हाला उत्तर. कसं करणार सांगा बरं? 60 गुणुले 5 आहे की नाही भागिले 6. बघा बरं किती उत्तर येतं या. 6 एके 6, 6 10 60, 6 5 50. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरं? कुठं नाही कळलं? त्याचं उत्तर माहिती आहे का नाही? त्याच्यावर बाळांनो एक्सची किंमत काढून घ्यायची आणि नंतर ती किंमत ठेवायची. या 3 उदाहरणासाठी प्रकरण शिकवते मी, वारंवार सांगतोय तुम्हाला मी. मग 3 उदाहरणं व्यवस्थित बघा.